कौशल्य विकासाचा फायदा आणि रोजगार मेळाव्यांचा फायदा निश्चितपणे सर्व युवकांना होतोय। मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 6,000, 8,000, 10,000 विद्यावेतन हे त्यांना 6 महिन्यासाठी दिलं जाणार आहे। आज आंतरराष्ट्रीय ज्या नोकरीच्या संधी आहे त्याच्या संदर्भातलं NSTC हे कार्यालय सुद्धा या ठिकाणी पुण्याला त्याचं उद्घाटन होत आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र आणि व्हिटनबर्गचा करार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर्मन शिकवण्याचं ट्रेनिंग हे यापूर्वीच महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे। पुढच्या काळामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 10,000, दुसऱ्या टप्प्यामध्ये 1,00,000 आणि त्याच्यापेक्षा अधिक रोजगार हा महाराष्ट्रातल्या युवकांना व्हिटनबर्गमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्याचप्रमाणे NSTCच्या माध्यमातून जपान, इस्रायल, जर्मनी वेगवेगळ्या देशामध्ये हा रोजगार उपलब्ध होणार आहे। हे पंतप्रधान महोदयांचं स्वप्न आहे, आदरणीय मोदी साहेबांचं, जे आपण सर्वजण साकार करतोय। त्याच्यामध्ये शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा सर्वांचंच आणि त्याच्याचबरोबर आमचे आदरणीय लोढा साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि इतर सर्वच मंत्री महोदयांचं, उदय सामंत साहेब, सर्वच मंत्री महोदयांचं मोठे योगदान राहिलेलं आहे। आणि त्याच्यामुळे हा मेळावा पुण्यामध्ये यशस्वी होत असताना मला एकच सांगायचं आहे की जे लोक व्हिटनबर्गला ज्यांनी नोंदणी केली त्याच्यामध्ये सुद्धा सर्वाधिक नोंदणी ही पुण्यातून झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पुणे हे बाहेरघर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। राजकीय प्रश्न आहे, अजितदादांच्या बद्दल बरेचसे वक्तव्य जे आहेत सध्या मंत्री तानाजी सावंत यांनी केली, त्याचबरोबर भाजपचे गणेश शाखे असं म्हणाले की अजित पवारांबरोबर आम्हाला युती करावी लागली, हे आमचं दुर्दैव आहे। तुम्हाला कसं वाटतं, कारण तुमच्याच सहकारी मित्रांनी अजितदादांवरती आरोप केलेले होते आणि आता तानाजी सावंतांना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भेटायला बोलवल्याची माहिती मिळते, नक्की करते काय? मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलेलं असलं तर ते निश्चितपणे युतीमध्ये अशा तऱ्हेची एक महायुतीमध्ये कुठलेही वाद निर्माण होऊ नये अशीच वक्तव्य करण्यात येऊ नये आम्हाला सर्वांनाच सांगत असतात आणि आम्ही सर्वांनीच त्याचं पालन केलं पाहिजे। कारण महायुतीमुळे महाराष्ट्र शासन एका वेगाने प्रगती करते, ती प्रगती आपल्याला टिकवायची आहे। आता आपण इथं रोजगार केवढ्या मोठ्या प्रमाणात मिळतो हे बघितलेलं आहे। युवतींना विशेषतः माझी लाडकी बहीण योजनेतून एक आधार दिला जातोय, शेतकऱ्यांना आधार दिला जातोय, त्यांच्या वीज बिल त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे आणि अशा अनेक योजना आहेत। विशेषतः शेतकऱ्यांना जी 1 रुपयाची विम्याची सवलत मिळाली आहे, यावर्षी जवळजवळ 9,000 कोटी रुपये यापूर्वीच प्राप्त झालेले आहेत आणि एकंदर 45,000 कोटी रुपये या सरकारने शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर खर्च केलेले आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या योजनांबरोबरच अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शेतीला पाणी उपलब्ध करून देणे। गेल्या 2 वर्षामध्ये जेवढ्या योजना पाण्याच्या संदर्भात राबवल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये क्वचितच एवढा मोठ्या प्रमाणात निधी हा पाण्यासाठी उपलब्ध करून दिला। मात्र अजित पवारांबद्दलचं तुमचं मत काय? कारण तुम्ही ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडलात त्यावेळेस अजित पवार राष्ट्रवादीवरती आरोप केले, आज पुन्हा एकदा तेच मंत्री अजितदादांबद्दल वक्तव्य करतात, निवडणूक तोंडावरती आहे। अजित पवारांबद्दलची मनातली खदगद आहे की सत्य बाहेर पडतं, नक्की अजित पवारांबद्दलची तुमची भूमिका काय? फायदा झाला की तोटा झाला? असं म्हणण्याचं काही कारण नाही। अजितदादा हे कार्यक्षम मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्या येण्याने महाराष्ट्राला लाभ झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती सुद्धा प्राप्त झाली। ABP माझानी मुंबईतल्या महापालिकेच्या रुग्णालयांबद्दल एक रिअलिटी चेक केलाय, ज्यामध्ये CT स्कॅन असेल किंवा MRI असेल तर यासाठीच्या ज्या मशीन्स आवश्यक असतात रुग्णांसाठीच्या तर त्या पुरेशा नाही आहेत आणि त्याच्यामुळं रुग्णांना त्या सुविधा मिळत नाही आहेत। त्यासाठीचे प्रस्ताव आहेत मात्र ते लाल फितशाहीमध्ये अडकलेले आहेत, पुढे त्याच्यावरती निर्णय होत नाही। सर्व प्रस्ताव आता मंजूर झालेले आहेत, लवकरच या मशीन्स रुग्णालयामध्ये बसवल्या जातील, परंतु तोपर्यंत आउटसोर्सिंगच्या माध्यमातून या सेवा रुग्णाला उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्याचा खर्च पूर्णपणे महापालिका करते। आपण एक नवीन की प्रिस्क्रिप्शन लेस हॉस्पिटल्स आणि त्या योजनेची अंमलबजावणी सुद्धा या वर्षापासून सुरू झालेली आहे। त्याला पुरेशी आर्थिक तरतूद केलेली आहे आणि आपण बघितलं तर जवळजवळ सर्वच रुग्णालयांचा कायापालट करण्याचं काम चालू आहे। मालवणमध्ये जी दुर्घटना घडली मालवणमध्ये, तर मग नवीन पुतळा पुन्हा त्या ठिकाणी बसवण्यासाठीची प्रक्रिया कधीपासून सुरू होईल, कशी असेल? आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी याबाबतच्या 2-3 मीटिंग स्वतः घेतलेल्या आहेत। सर्व अधिकारी तर उपस्थितच होते, परंतु आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्व मूर्तिकार सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते।
सर्वांना विश्वासात घेऊन हे काम केलं जात आहे आणि हे काम करत असताना अतिशय भव्य दिव्य हा पुतळा उभारला जाईलच, परंतु त्या सर्व परिसराचा विकास करून शिवस्मृती सुद्धा जपल्या जातात. कारण हा महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आहे जो नेहमी त्या रूपाने महाराष्ट्रासमोर येत राहिला पाहिजे. अशाच तऱ्हेचं संपूर्ण विकास हा त्या परिसराचा होणार. घटना घडली खूप दुर्दैवी होती. जयदीप आपटेला काम कोणी दिलं होतं? जयदीप आपटे आपल्याला पुतळा बनवताना एक पुरेशी काळजी घेतली नाही. एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की हा महाराष्ट्र शासन आणि नेव्हीचा एकत्रित उपक्रम होता आणि त्यामुळेच या कार्यक्रमाकडे बघताना या दृष्टीने बघता कामा नये. त्याच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची जी भावना आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. चूक निश्चितपणे घडू शकतो, अपघात होऊ शकतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे बोधवाक्य होतं हे आता नेव्हीच्या फ्लॅगवर त्या ठिकाणी मोठ्या मानाने फडकतं. ही सुद्धा वस्तुस्थिती विसरून चालणार नाही आणि त्याच्यामुळे आपण ज्याप्रमाणे नेव्हीबरोबर त्यांचा अभिमान बाळगतो त्याचप्रमाणे शासनाने त्यांच्याबरोबर ठामपणे उभं राहिलं पाहिजे. त्यांच्याशी एकत्र हा प्रकल्प राबवला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मिटिंगना नेव्हीचे सुद्धा उच्च अधिकारी उपस्थित असतात आणि त्यांच्या सर्वांचीच इच्छा आहे की भव्य दिव्य असं स्मारक व्हावं आणि असा अपघात पुढे कधीही घडू नये याच्यासाठी आवश्यक ती काळजी सुद्धा घेतली जावे. आणि ह्या सगळ्याची चर्चा झालेली आहे आणि ह्या चर्चेतून निश्चितपणे एक भव्य असं स्मारक हे त्या ठिकाणी उभं राहील. बोलताना तुम्हाला की अपघात झाला, हा अपघात वाटतो तुम्हाला? एक गोष्ट अशी आहे, प्रत्येक गोष्ट ही शब्दामध्ये पकडण्यामध्ये काही अर्थ नसतो. जे काय घडलं ते घडून गेलेलं आहे. त्याच्या चौकशीसाठी कमिटी नेमलेली आहे. ही कमिटी स्वतंत्रपणे काम करेल आणि पुतळा उभारण्याचा